परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरु नमस्कार येषां चरण जीवा मुक्ता भवन साकर शिखाता ज्ञानदान परायण विनायक गुरु ज्ञान प्रताप ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते। आभासवादाचं मत है। आभासवाद की रीति से जीव और साक्षी आदि का लक्षण। आभासवाद में आभास सहित अंतकरण जीव का विशेषण है और आभास सहित अंतकरण साक्षी की उपाधि है। याते साभास अंतकरण विशिष्ट चेतन जीव है और साभास अंतकरण उपहित चेतन साक्षी है। एकच मुद्दा आहे, साभास अंतकरण विशेषण जीवाचं आहे आणि साभास अंतकरण साक्षीची उपाधी आहे, एवढंच मुद्दा आहे। फक्त त्यांनी नुसतं अंतकरण घेतलं औषधी उपाधीने यांनी साभास घेतलं। हे साभास का घेतलं? स्थूल दृष्टीनं जीवाला कळण्याकरता, कारण नुसतं अंतकरण सात्विक असल्यामुळे ते ज्ञानाचा व्यवहार करू शकेल संबंध नाही, पण हे लक्ष येत नाही काही लोकांचं, म्हणून साभास अंतकरणही घेतलं विद्यार्थी स्वामींनी। विद्यार्थी स्वामी ही शंकराचार्याच्या परंपरेतले शिष्य। यद्यपि दोनों पक्ष में विशेषण सहित चेतन जीव है सोई संसारी है। बस दोन्ही पक्षामध्ये म्हणजे औषधिकवादाचा असो या आभासवादाचा असो, दोन्ही पक्षामध्ये जीव चैतन्य संसारी आहे। जीवाच्या ठिकाणी जन्म मरण सुख दुःख हे सगळे जीवाच्या ठिकाणी आहे, साक्षीच्या ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये नाही। तथापि साक्षी कळला का पण चांगला? साक्षी चेतन कळलं चांगलं कशा रीतीनं? साक्षी ही तुला कळलं कशा रीतीनं? एक वाक्यच बोलायचं ना। साक्षी कशाला म्हणायचं? हां चुकू दे ना, सांगतो चुकलं तर। साक्षी कशाला म्हणायचं? आता पण आपण साक्षी साक्षी ऐकतो, साक्षीचा विचार किती वेळेस सांगितला, आत्ताच बोलायचं। उपाधी जी चेतन आहे, उपाधीनं युक्त किंवा उपाधीला आश्रय देणारी चेतन ते साक्षी, आणि उपाधी विशिष्ट चेतन ते जीव। आता याचा अनुभव जर पाहिला, थोडा अंगावर जर घेतला, सगळ्या अंतकरण धर्म साक्षीकडून कळले जातं अविद्यावृत्तीच्याद्वारे, एवढंच। मग साक्षी सगळ्याला वेगळा आहे, साक्षी ज्ञान स्वरूप आहे। साक्षीच्या संबंधी अविद्यावृत्ती जीवाचा व्यवहार करते, साक्षीला कळून देते विचारद्वारे, आणि अंतकरण वृत्ती ही जीवाचीच आहे। अंतकरण वृत्ती तत्वमसी किंद आलेली ती साक्षीला ओळखते, एवढंच आहे। याच्यापेक्षा एका वाक्याचंच, जो ज्या वस्तूला जाणतो त्या वस्तून वेगळा तो साक्षी। हे काही जर नाही लक्ष आलं, वस्तूला जाणणार तो वस्तून वेगळा तो साक्षी, एवढं लक्ष आलं तर पुरे झालं। मग त्याचा विस्तार करायचा असला ती वेगळी गोष्ट, पण मुद्दा एवढाच आहे। यद्यपि दोनों पक्ष में विशेषण सहित चेतन जीव है सोई संसारी है,
झालं तथापि हां विशेष भाग जो चेतन है हाँ। ताके विषय तो जन्म मरण से आदि लेके संसार का संभव है। हां संसार का संभव है। हां तथापि विशेष भाग जो चेतन है हां ताके विषय तो जन्म मरण से आदि लेके संसार का संभव है नहीं, हां है आता ना नहीं, हां याते विशेषण मात्र में संसार है। म्हणजे विशेषणामध्ये संसार आहे, विशेष्यामध्ये नाही. विशेषामध्ये साक्षी चेतन आणि विशेषण म्हणजे जीवचेतन. म्हणजे जीवचेतन ठिकाणी सगळे संसार धर्म जन्ममरणाधिक आहे आणि त्याचं अधिष्ठान साक्षी चेतन. त्याच्या ठिकाणी काहीच लेस नाही संसाराचा, संभाव्य नाही. त्याचं एवढं जर वाक्य असतं सगळं घोटाळा झाला असता ना. नाही, ह्याच्या तिथं स्वल्पविराम होता ना, हां. मग थांबले, परत पुढं नाही असं. हां चला सोयी विशिष्ट चेतन में प्रतीत होवे है. म्हणून तेच संसार धर्म हे विशिष्ट चैतन्य ठिकाणी प्रतीती येतात. संसार धर्म म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, जन्म, मरण हे सगळे संसाराचे धर्म आहेत. आणि हे संसार धर्म विशिष्ट चैतन्य ठिकाणी प्रत्याला येतात. विशिष्ट चैतन्य ठिकाणी त्याचा अनुभव जर पाहिला तर मी करता, मी भक्ता, मी सुखी, मी दुःखी, मी जन्म मरणवान हे सगळे विशिष्टाचे धर्म आहेत किंवा हे विशिष्टाच्या ठिकाणी वाटायला लागलेत. जेवढे म्हणून आपल्या अंगावर आपण मानले गेले तेवढे सांसारिक धर्म विशिष्ट चैतन्य जीवाच्या ठिकाणी वाटतात. वास्तविक जीवाच्या ठिकाणचा जो चैतन्य अंश ते साक्षी चैतन्यच आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी साभास अंतःकरणाच्या ठिकाणी आहे हे सगळे धर्म. कारण साभास म्हणजे हे जरा व्यवहार कळतो ना, म्हणून साभास पद घातलं. आणि औषधकवाद्याने सत्वगुण घातलं, दोन्ही एकच आहे. फक्त गुण ते म्हणतात, हे साभास म्हणतात. पण साभासामध्ये जरा ज्ञानाचा व्यवहार होतो म्हणून कळायला सोपं आहे. आणि औषधकवाद्याचं मग सगळं बुद्धियुक्त असणाऱ्याला कळतं थोडंसं. कहूँ तो विशेषण के धर्म का विशिष्ट में व्यवहार होवे है. हां कोणत्या धर्माचा? विशेषण के धर्म. विशेषण कोण आहे? अंतःकरण आहे. मग इथं कोणतं म्हणलं? साभास अंतःकरण विशेषण आहे. कोणाचं? जीवाचं. म्हणून जीवाच्या ठिकाणी विशेषणाचे धर्म वाटतात. विशेषण साभास अंतःकरण आहे. औषधक नुसतं अंतःकरण विशेषण आहे. विशेषण जे असतं ते विशेष्यामध्ये त्याचा प्रवेश असतो. जसं नीलो घटा हा, कारण नीळ हे त्याचं विशेषण आहे घटाचं. कारण नीळ हे बाकीच्या घटांनी वेगळं करून दाखवत, नीळ हे विशेषण. त्याप्रमाणे अंतःकरण साभास असलं ते जीवाच्या ठिकाणी विशेषण आहे. मग आता जीवाच्या ठिकाणचं विशेषण असेल ते त्याला वेगळं करून दाखवतं, सगळ्याला वेगळं करून दाखवतं. हे नाणं तो कोणाचं? जीवाचं आहे. हे नानापणा जे वाटायला लागलं नाही. हे पशुआधिक, वृक्षाधिक, मानवताधिक ही जी विशिष्ट जीव चैतन्याला वाटतं आहे असं ते. आणि त्याचे धर्म काय आहेत? लोभ आहे, मोह आहे, काम आहे, क्रोध आहे. हे अंतःकरण विशेषणाचे धर्म आहे. आणि ते आपल्या ठिकाणी वाटलं म्हणून त्याला विशिष्ट चेतन जीव म्हणावं. आणि विशेषाच्या ठिकाणी मात्र नाही, विशेषाचे साक्षी चेतन आहे. और कहूँ विशेष के धर्म का विशिष्ट में व्यवहार होवे है. आता कधी मी ज्ञानी हे सगळे विशेष जे असणार त्याच्यात व्यवहार होतो. और कहूँ विशेषण विशेष दोनों वाक्य धर्म का विशिष्ट में व्यवहार होवे है. आणि दोन्हीचा व्यवहार होतो जीव चैतन्य ठिकाणी. विशिष्ट म्हणजे जीव चैतन्य. विशिष्ट पदी त्यावेळी जीव चैतन्य घ्यायचं हे लक्षात. विशेष म्हणलं की साक्षी घ्यायचं. विशेषण म्हणले की अंतःकरण घ्यायचं. विशेषण म्हणले की अंतःकरण, विशिष्ट म्हणले की जीव, विशेष म्हणले की साक्षी चेतन. म्हणून साक्षी चैतन्य ठिकाणी काहीच नाही असं एक ठिकाण आहे, एकाचं म्हणणं आहे. आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्याच्यामध्ये विशिष्ट जे चैतन्य असतं त्याच्या ठिकाणी दोन्ही ते याचा ज्ञानाचा व्यवहार होतो. स्वतःला जाणलं जातं काही टक्केवारी आणि अंतःकरणाच्या व्यवहाराला जाणलं जातं. म्हणून जीव चैतन्य जे आहे दोन्हीला जाणलं जातं. परंतु सामान्य रीतीनं साक्षीला जाणलं जातं आणि विशिष्ट रीतीनं जाणले जात नाही. म्हणून विशिष्ट चैतन्य ते संसार धर्माचं अधिष्ठान आहे.
संसार धर्म त्याच्या ठिकाणी वाटतात. जैसे दंड करिके घटाकाश का नाश होवे है, या स्थान में विशेषण जो घट है ताका दंड करिके नाश होवे है, और विशेष जो आकाश है ताका नाश बने नहीं. नीट वाच, माझं नाही लक्ष आलं. जैसे ज्याप्रमाणे दंड करिके घटाकाश का नाश होवे है, दंड आकाशाचा दंड करिके दंड करून घटाकाश का नाश होवे है. हा घट आकाशाचा नाश होतो, हे भ्रम आहे. कारण दंड हे घटावर मारलं जातं ना, काटे ह्याच्यावर मारले जातं, मग घट आकाशात नाश होतो असं वाटतंय, पण नाही ना, असं घटाचाच नाश होतो. पण वाटतंय मात्र. जैसे दंड करिके घटाकाश का नाश होवे है, या स्थान में विशेषण जो घट है ताका दंड करके नाश होवे है, और विशेष जो आकाश है ताका नाश बने नहीं. आलं का नाही त्याच? तो भी विशिष्ट जो घटाकाश है, विशिष्ट जो घटाकाश हो, है आलं लक्षात. ताका नाश प्रतीत होवे है. हां, आता प्रतीत होय पण होत नाही. जीव चैतन्याचा नाश होतो असं प्रतीत येते, पण जीव चैतन्य नाश होत नाही, कारण साक्षीचा प्रतिबिंब आहे ना. मग साक्षीचं प्रतिबिंब असल्यामुळे त्याचा नाश होत नाही. याला उदाहरण दिले जातं, मागं दिलं तर तुम्हाला. आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, त्या आरशावर शिंतोडे दिसतात, आणि त्या आरशावरचे शिंतोडे त्या प्रतिबिंबावर दिसतात. पण प्रतिबिंबावर जर नाही ते शिंतोडे आकाशाचेच आहेत, त्या दर्पणाचेच आहेत, तर मग याच्यावर मुखावर बिंबावर कसे राहतील? म्हणून हे सगळे धर्म विशेषणाचे नाम अंतःकरणाचे संसार धर्म आहेत. जीव चैतन्याच्या ठिकाणी त्याचा जे विशेष अंश त्याच्या ठिकाणी नाही, जे विशिष्ट मानले जाते त्या ठिकाणी प्रत्ययाला येतात, त्याच्या ठिकाणी सुद्धा नाहीत. ही जरा हरिपाठातलं चलन लक्ष आलं कळलं, मन थोडी नवनीता. केव्हा पहिलं साधन चतुष्टयुक्त, त्यातलं पहिलं साधन लक्ष आलं तर ही कळलं. साधन चतुष्टयुक्त पहिलं साधन कोणतं आहे? मग ही कळ. कारण ते विचाराने कळलं जातं. म्हणून विचाराचे 3 प्रकार सांगितले तुम्हाला. नाशिवंत देह जाणार सकळ, हे एक संसाराचं प्रथम. फरकट हा संसार हे सार भागवत, हे दुसरी भूमिका मध्यम. आणि टिका सर्व हा संसार हे उच्च भूमिका. हे कळल्याशिवाय ते चरण कळत नसतात. चला. और कुंडली पुरुष सोवे है, या स्थान में कुंडल विशेषण है, और पुरुष विशेष है. विशेषण जो कुंडल है ताके विषय सोना बने नहीं. हां, मग झोप त्याच्या ठिकाणी नाही ना. किंतु विशेष जो पुरुष है ताके विषय सोना है ना. झोप कुणाला आहे? कुंडल आहे का त्याला आहे? पुरुषाला. पण काय तो म्हण ते कुंडलला झोपला, ते कुंडल झोपलं. अरे कुंडल नाही झोपलं वेळ्या, त्या विशेषाचे धर्म कुंडलावर वाटायला लागलेत. विशेषाचे धर्म कुंडलावर ते 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 झोपलाय, कपडा झोपलाय, ते विशेषाचे धर्म वाटायला नाही. तसं कुंडल झोपलं नाही, कुंडलवाला झोपला, हिचं विशिष्ट आलं. और कुंडल विशिष्ट सोवे है, ऐसा विशिष्ट में व्यवहार होवे है. मग कुंडल विशिष्ट झोपला तो पुरुष. नुसतं कुंडल झोपत नाही, नुसतं पुरुष नाही, कुंडल विशिष्ट म्हणजे कुंडल विशेषण झालं. और शस्त्री पुरुष युद्ध में गया है, या स्थान में विशेषण जो है शस्त्र और विशिष्ट पुरुष दोनों युद्ध में गए हैं, याते दोनों वाके धर्म का विशिष्ट में व्यवहार हुए है. बस योद्धारानच गेलं शस्त्रचं. मग शस्त्र हे विशेषण आहे, पुरुष युद्ध करणारं विशेष आहे. पण दोन्हीचं धर्माचं कारण शस्त्रवाला पुरुष युद्धात गेला, मग दोन्हीचं धर्म मिळून आलं का नाही. तसं इकडं ह्याच्यावर महत्त्व आहे. ते कळत असलं तरी सिद्धांत कळणं महत्त्वाचं आहे. हो, कसं ते मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी शाना, मी वेळा, हे विशेषणाचे धर्म विशिष्टावर आहेत. आणि त्यावेळेसुद्धा ह्या अंतःकरणाच्या धर्म सजीव असणारा
त्याला साक्षीदांत झालं. म्हणून साक्षी ठिकाणी कोणताच धर्म नाही. म्हणून उपाधी वेगळे तुम्ही निराकार, काहीच संसार नाही तुम्हा. काय म्हणतात महाराज? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. म्हणजे कोणताच धर्म तुमच्याकडे साक्षीचे आहेत. हे सगळे धर्म जीवाचे आहेत, विशिष्टाचे आहेत. विशिष्टामधले विशेषण आज त्याच्याच ठिकाणी नाही, नुसत्या विशेषणाच्याच ठिकाणी धर्म आहेत. एक सांगू तुला गुरुजींनी सांगितलेलं, गुरुजींनी सांगावं, नीट विचार करून ऐका. पण म्हणजे ही गाडव जातो दुकानाला मालक आणि ते लुगडं घेतो. आणि लुगडं घेतल्यानंतर त्याचा मित्र शिकावा, अरे घरी घेतलं आपल्या घरी, म्हणजे कोणाला घेतलं कळतं काय? लुगडं नेसणारी ती, आणि काय होतं घरी घेतलं. आलं का नाही त्याचा धर्म? इतकं जीव बुद्धी नाही. आता आता ह्याच्याच पुढे जर बोलतं तर येते खरं. घर म्हणजे दगडा मातीचं का पत्नी घर आहे? कसा बोलतात हे सुद्धा कळत नाही जीवाला. किती बुद्धी नाही जीव. कोण? हे डॉक्टर वकील, कारण ते निव्वळ मूर्ख असतात. डॉक्टर वकील निव्वळ मूर्ख असतात, निव्वळ फाजील असतात. कारण नंबर 2चा पैसा असतो, कशा बोंबडेत फिरतात. जगामध्ये त्याची कीर्ती, पण इकडे त्याला कवडी किंमत नाही. एक सांगतो आम्हाला गुरुजींनी सांगितलं आबानी, सांगू की लक्ष येतो ना विषय. एक जज जे गुरुजीकडे ऐकायला येत होता. गुरुजीकडे जज येत होतं, मी पण पाहिलं ते. आणि मग आबा मोठमोठे साधू गुरुजीकडे ऐकायला. आता 9-10 लोक होते, नाही 5च लोक होते अगोदर तर गुरुजीकडे. ते बी राखडच्या चिमणीवर संध्याकाळी ऐकायचे. मी बोलते काय होत नाही त्याला. आणि जज आल्यामुळे जरा आबा थोडी सर्कल. अहो म्हणे बुवा का सरकार आहे, किती मूर्खाचे आहे ना विचारतो म्हणे मी त्यांना विचारतो किती मूर्खाचे बघा तुम्ही, ऐका थोडं. आता गुरुजीमुळे काही बोलता येईल ना आम्हाला. आबाने थोडंसं मोठे असल्यामुळे थोडी नकळत सर हे बसा म्हणे बुवा. गुरुजी म्हणते हे लई मूर्ख असतात. मग थांबा म्हणजे तुम्हाला विचारतो, तुम्हाला सांगतो त्यांचा मूर्खपणा. ओ जज कुटस्थ म्हणजे काय? आता याला काय कळायचं. त्यांची एक बाई होती श्रावणातली, एक भाग्य म्हणजे कुटस्थ म्हणजे काय म्हणजे असं नाही रुका, हेच काय मूर्ख आहेत म्हणजे ह्याला काय व्हायचं. आपण आपल्या लोकदृष्टी थोडी म्हणत तर नाही. गुरुजीकडे ही माहीत नव्हतं. गुरुजी फक्त साधकाचे मायबाप, या लोकांना कधी किंमत दिलीच नाही. त्याच्यापेक्षा माझाच अनुभव सांगतो. तिथं म्हणता पण माझा स्वतःचा अनुभव. काही शिडजी बडजी आणि आम्ही विद्यार्थी. आणि म्हणजे कोणता अध्याय ठेवायचा ज्ञानेश्वरीचा? हे शिडजी बडजी म्हणजे 12वा ठेवा. पोराने विचारलं, ते म्हणजे कोणतं ठेवायचं रे? मी म्हणलं 15वा ठेवा. मी म्हणलं 15वा ठेवा. म्हणजे आम्ही सगळे पोर होतो ना, मी पुढं होतो. म्हणजे 15वा ठेवा गुरुजी. हा म्हणजे 15वा ठेव म्हणजे हे गाडं व्यवहारिक असतं, ऐकून बोंबलं जाते. त्यांचं काय करायचं? विद्यार्थ्याला विषय कळला तर मुक्त तर होईल. गुरुजींचं असं तत्व होतं. विद्यार्थी म्हणजे त्यांचा प्राण कंठ असतं. विषय पावर म्हणजे जोडाच्या पलीकडे, अक्षरशः ती जोड्याच्या पलीकडे ठेवायची ह्या लोकांना. हे ऐकूच तर असते मान हल्लीचं. पुन्हा काय त्यांचे नंबर 2 कसाईचे धंदे सुटतेच काय या लोकांचे. कलम कसाई, गोड शब्द कसाई, हे लोक कलम कसाई गोड बोलत असतात. आणि त्यांना काय किंमत ठेवायची? ते त्यांनीच करावं, त्यांनी सांगावं, त्यांनीच त्याच्या शक्तीत इतराचं नव्हतं ते. इतराला आता ते नको सांगायला झालं तरच. म्हणून विरक्ती वाचून काही ज्ञानाचे तगणेच नाही. असा त्याग असला तर ते ज्ञान राहत आहे आणि त्या ज्ञानशक्ती मिळते. त्यागाशिवाय राहत नाही ज्ञान. विरक्ती वाचून काही ज्ञानाचे तगणेची नाही. आणि विरक्ती या शब्दाचा अर्थ हे लोकांपासून परलोकापर्यंत विषय भोगाच्या त्यागाची इच्छा. विषयाची नाही, विषय साधन आहे, त्या विषयाच्या भोगाची इच्छा नसावी.
भोगाची इच्छा नसेल म्हणजे त्याच्यापुढं कळलं पाहिजे ना. हम्म. भोगाची इच्छा म्हणजे सांगू का, विलास आणि हव्यास असलं म्हणजे ते विषय भोग असतात, आणि जिथे विलास आणि हव्यास नाही ते विषय भोग नाहीत. आता काय सांगू, याच्यापेक्षा गुरुजीला सांगायचे फार सांगावं त्याने. सांगतो गुरुजींचं ऐकायला. महाराज दररोज हजमत काय करे, दाढी हाताने याला विलास ह्याला विश्वास के म्हणा करावे, त्याच्यात वाद नाही. आरती करू नये म्हणून तर आम्हाला गुरुजी आरती करूच देत नसत, बिनकष्ट ते राहू देत नसत. चंद्रभागेला गेलं तर धोतरच नेसावं लागलं, लुंगी घालूनही लागत होते. असं ते त्यांचा आचार विचार वेगळा. म्हणजे हे सगळे पान खायचं नाही महाराजांनी, तंबाखू खायचे नाही महाराजांनी, चहा प्यायचा नाही महाराजांनी. आता काय करावं, कुठं हे याच्या निळू द्यायचे नाही महाराजांनी कपड्याला, स्त्री करायची नाही शर्टाला महाराजांनी. सांग आता कुठं कुठं बसायचं. मग हे सगळं म्हणजे ह्याला विश्वास ते म्हणायचे झालं, या त्याग नाही हे झालं. त्यांचं एकच वाक्य असतं ह्या फाजील लोकांचं, समाजाकरता तसं करावं लागतं. मग तू देवाकरता देवाचा भक्त आहे का समाजाचा? विशेषणावर विषय चालला आहे माझा. मग विशेषण यांची उपाधी का विशिष्ट झालं यांचं. हो, बोलता येतं असतं, स्थिती वेगळी असती, बोलता येतं. म्हणून गुरुजींना सांगा 18 देत सतीचं वाण घेता येतं असतं, पण सती जाणं खरं असतं. सतीचं वाण म्हणजे माळा मुद्रा भूषण ही सतीचं वाण झालं. पण माळा मुद्राचं लक्षण काय आहे? लक्षण असं, तुळशीची माळ घातली त्याने देहावर तुळशीपत्र ठेवलं, त्याचा अर्थ होतो. आणि देहावर तुळशीपत्र ठेवलं म्हणजे त्या देहाचा माझा काही संबंध नाही. आता कसं करायचं? हां, हे वेगळं आहे झालं. तू काय जाणे लडका बे अजब माया का तडाका. ते तडाका तर देते, कळू तर देत नाही. हां, आणि त्याला कळलं ती कशी राहील, ती कळी करत नाही. आणि ती नाही कळी की तुला जीव घेतल्याशिवाय राहतच नाही. हो, असं ते लई गुरुजींनी सांगावं. बाईनं कसं वागावं, कसं राहावं कळतं आहे काही. पुरुषांनी कसं वागावं, कसं राहावं कोणाच ठोक तसं नसतं. चला जाऊ द्या, लई लांब गेलो. एका प्रकारचा विषय निघाला विशेषण. विशेषणाची काय खूण आहे? विशेषणाची खूण काय आहे? विलास आणि हव्यास. विलास म्हणजे लौकिक शोभा, हव्यास म्हणजे आता ते का हव्याचं तर सगळंच आपल्याला असं वाटतं आणि काही नसतं याला, नुसतं वाटणं आहे त्याला. आणि हे आहे विशेषणाचे धर्म. हे सगळं कोणाचे वाटतंय? कोणाला? विशिष्टाला. विशिष्टाला वाटतंय का नाही? आता विशिष्टानं जर मूळ स्वरूप पाहिलं तर उपाधी ठरेल, आणि विशिष्टाकडे पाहिलं तर विशेषणाकडे पाहिलं तर विशिष्ट ठरेल. मग कुणाकडे पाहायचं? तर माऊली होते ते तुम्ही मग पाहता पाहता म्हणे मी साक्षी करता. तिथून जर पाहिलं तर मी साक्षी आहे झालं, मी द्रष्टा आहे तिथून पाहिलं तर. पण कुठून? हत्ती कुत्र्या एवढं दिसतो. पर्वताच्या माथ्यावरून पाहिलं तर हत्ती कुत्र्या एवढं, हत्तीच्या पायापासून पाहिलं तर. मग तसं तुझ्या साक्षी दिसून तू उच्च आहे. ओ देव पहा देव पाहून उच्च स्थानी उभे राहा. देव पहा देव पाहून उच्च स्थानी उभे राहा. उच्च स्थान या शब्दाचा अर्थ अंतःकरणाच्या ठिकाणचा मोल गेला पाहिजे, अंतःकरणाच्या ठिकाणचा विक्षेप गेला पाहिजे. म्हणजे ते अंतःकरणाच्या ठिकाणी विक्षेप गेला पाहिजे, अंतःकरणाच्या ठिकाणचा मोल गेला पाहिजे. आणि हे गेल्यानंतर मग आवरण नाहीसं होतं, मग ते उच्च स्थान आहे. आता ही मोल तसाच आहे, विक्षेप तसाच आहे, आणि मी ब्रह्म म्हणतो. आहे का? शक्य आहे का? नाही झालं. ज्यांनी विठ्ठल मात्र घेऊन त्यांनी पत्ते सांभाळावे. हे त्या गुरुजींनी सांगितलं होतं आम्हाला.
तर 4 वाच्याच्या पलीकडे हे त्याचं नाव पथ्य आहे. 4 वाच्यामध्ये आलं तर पथ्य राहिलं नाही. परपश्चिमचे मध्यमाचे वैखरी ही 4 वाच्या आहेत. या 4 वाच्याच्या पलीकडचं आहे हे आहे पथ्य. देहबुद्धी होऊ द्यायच नाही हे पथ्य. मी करता फक्त ही बुद्धी होऊ द्यायच नाही. मी करता मला काही कळत नाही म्हणत हे होऊ द्यायच नाही पथ्य. तसं नाही इथं. कीर्तन करता येईल, भजन करता येईल, यज्ञ त्याग करता येईल, तीर्थव्रत करता येईल, दानधर्म करता येईल. रामकृष्ण हरी. एकच उदाहरण सांगा गुरुजीने. बाईनं कुंकू नाही लावून सगळं केलं तर फुकट तिथं. तसं स्वरूपानुभव नसेल 4 वेळेस 6 शास्त्र 8 परम असलं तर त्याचं फुकट. तसा अनुभव जर नसेल तरी बाकी सगळं फुकट. आणि त्याच्या लक्षणावर कळतं. सांगू का एक आणखीन गुरुजींची शेवटची श्रेष्ठ. त्याला मरणच नाही असा सिद्धांत आहे. सांग कोणाला वाटत नाही. मरणच नाही त्या पुढे त्याच्या समोर. सूर्याच्या पुढे अंधार कधी कधी येतो कधी कधी येत नाही. कधीतरी येत असेल शक्यच नाही. तसं तुला जन्मच नाही ते मरण कशाची चिंता करतो. ही आहे बोधाची खूण. आणि हे या साखरे घराण्यात. आणि ह्याच्याशिवाय तुम्हाला खरं तत्वनिष्ठता होता येणार नाही. बाकी सगळं करता येईल पण हे नाही जमलं की काही नाही. त्याच्या गुरुजी सहज बोलावं. माणूस कसं शोभतो रे तसं परमार्थ अनुभव नाक आहे. नाक जर नसेल तर नाक नाही त्यांनी वाया गेले. ते परमार्थाचं बरोबर. म्हणून साक्षी चैतन्य ठिकाणी संसाराचा लेश नाही. काय नाही तसं नाही. हे म्हणून अधिकारी प्रकरण अगोदर तर हे जमतंय. आता म्हणते मी नको झालं चला पुढे. असं मला एक आठवण झाली आता तुझ्यावरून. तुझं काय अधिकार असेल देवाला तुला माहिती. मला ते नाही सांगतो ना. ज्यावेळेस गुरुजीकडे असे महिला बसायच्यात ना मग ती आता महिला बसली देहबुद्धी राहायची महिलांची. मग ती अशा करून घेऊन बसायच्या कर देहबुद्धी. मग गुरुजीने जरा चांगलं चिंतन धारण असणार त्याला खूण व्हायचं. असं करा गुड करा ते गुढे आपोआप जर ग्रंथ असं येतो. असं महात्म्या पुढे बसला तू तर ग्रंथ आणि महात्मा तुझ्यासमोर आहे. मग असं का पण देहबुद्धी असं ते एकदम नसते जात पण एक त्याच्या खुणा अशा आहेत. म्हणून विशेषण हे त्याच्या ठिकाणी सगळे संसार धर्म आहेत ते विशिष्टवर वाटतात. विशेष असणार साक्षी चेतन त्याचा याचा काही संबंध नाही. याला वही सांगतो माझं. देहात्म्याची भेटी हे सफाई निर्जीव गोष्टी सबसे चुकीची गोष्ट आहे. याला दृष्टांत असा मार्मिक दिला. कधी वारी वाळूची गाठी बांधल्या जाईल. वारू आणि वाळूचं केलं चरट आणि त्यात वाळाला बांधून टाकलं. हे जसं अशक्य आहे तसं आत्म्याचे जीवात देहाचे भेटच नाही संबंधच नाही. म्हणून साक्षीच्या ठिकाणी एक लेसन आहे संसाराचा. मग तू साक्षी आहेस का जीव आहेस कधी आहेस ऐकणार आहे म्हणून. आता मला बाकीचं काय माहीत नाही. फक्त ऐकायचं ठरवलं आहे बस. नाही हे जाऊन एक भाग्य आलं जरा. ज्ञानाची आवड होणं ज्ञान ऐकायला येणं महत्भाग्य. पण ते टिकवणं सगळ्याच पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ स्वरूपात वृत्ती रमवणं हा पुरुषार्थ आहे. चला पण महाराजांची रमणारी वरती त्या मठामध्ये गुरुजी सांगू महाराज मठात रमले. महाराज मेले आणि त्या मठात नाग होऊन राहिले. ते त्यांनी सांगावं आम्ही ऐकलेलं बोलावं. आता ज्याचं पण त्याला साक्षी. या स्थान में अवच्छेदवाद में तो अंतकरण विशेषण है और
आभासवाद में साभास अंतकरण विशेषण। एवढंच फरक आहे. ते नुसतं अंतकरण विशेषण औषधकवादी आणि ते भावमतिकार त्यांना वाचस्पती मिश्र म्हणावं आणि आभासवाद्याला विद्यार्थी स्वामी म्हणावं. विद्यार्थी स्वामीचा आभासवाद आहे आणि वाचस्पती मिश्राचा औषधकवाद आहे. पण विशेषण दोन्ही अंतकरणाचं. एकाने आभास घेतलं विशेषण अंतकरण, एकाने नुसतं अंतकरण घेतलं. आणि सगळे धर्म अंतकरणाच्या ठिकाणी आहेत. आभास अंतकरण म्हणलं तर ते विशेषण त्याच्याच ठिकाणी सगळे, किंवा नुसतं अंतकरण म्हटलं तर त्याच्याच ठिकाणी सगळे धर्म. हो, साक्षी चैतन्याच्या ठिकाणी. चला, दोनों पक्ष में चेतन विशेष है, हा ठरलेलं ताके विषय तो जन्मादि संसार बने नहीं, आहे का नाही. किंतु विशेषण अंतकरण अथवा साभास अंतकरण ताका धर्म जो जन्मादिक संसार ताका विशिष्ट चेतन में व्यवहार करिए है ना. नाही, विशिष्ट चैतन्य ठिकाणी वाटतं का नाही. साक्षी चैतन्य ठिकाणी मुळीच नाही. मग विशिष्ट चैतन्य सांगू तुला, मी 107 वर्षाचा वयाचा माणूस, ह्याला म्हणा विशिष्ट. साक्षीला जन्मच नाही, कोणाचं सांगतो रे विषय तू. मरणाची भीती कोणाला रे. काय परमार्थ वेगळा वेड्या. मरणही माझे मरून गेले, मरणाला मारा. माझे गुरुजी म्हणायचे मरणाला मारा रे, मरणाकडून मरू नका. इकडे मरणही माझे मरून गेले. परमार्थ ही इकडे या, इकडे आमच्याकडे. मरण बघा, मरणाला मारा, मरण्याच्या आधी मरून राहा. काय काय त्या तुकोबारांनी सांगितले तर, आपले मरण पाहिले मी डोळा, तो झाला 16 अनुपम्य. माझं मरण मला पाहता येतं, सांग कोणाचं पाहिलं कोणाला. म्हणजे आमच्या महाराजांना मरण कळतं. हा, खूप हुशार आहे तुमचे महाराज बाबा. महाराजाला मरण कळतं, मग महाराज मरकात म्हणून मरण कळतं आहे. तुकोबारा काय म्हणले काय, आपले मरण पाहिले मी डोळा, तो झाला 16 अनुपम्य. ज्याने स्वतःचं मरण पाहिलं त्याला त्रिभुवनाच्या 16 आनंदाचा व्यवहाराला माप नाही असा आनंद होतो त्याला. तो झाला 16 अनुपम्य. कोणाचा? आपले मरण पाहिले मी डोळे. विषय कुठे चालला आहे माझा? विशेषण विशिष्ट होत चाललं आहे. विशिष्टाला जन्म मरण वाटत असतं, विशेषाच्या ठिकाणी काहीच नाही. मग विशेषाच्या ठिकाणी ज्याला साक्षी दृष्टी येईल त्याने मरण पाहिलं का नाही. आणि याच्यापेक्षा अनुभव सांगू का तुम्हाला, फार मोठं महत्त्वाचं. पण तुम्ही ऐकत नाहीत, करत नाही. तर संकल्पाचं दृष्टी आहेत का नाही. मग संकल्प उत्पन्न होतो, मावळतो का नाही. मग जन्म मरण पाहिलं का नाही. मग निश्चय होतो का काय. ज्याने संकल्पाचा द्रष्टा निश्चित ठेवला त्याने आपलं मरण पाहिलं आहे. आणि ज्याने मरण पाहिलं त्या आनंदाला जोडा नाही, माप नाही. तो झाला 16 अनुपम्य. त्या 16 आनंदाच्या व्यवहाराला अनुपम्य म्हणून त्याला उपमा नाही झाला. असं साधूंच्या घरचा आनंद नाही झाला. आणि तो आनंद मोक्षाच्या स्वरूपात सांगितलं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परमानंद म्हणजे ज्या आनंदामध्ये माप नाही, ज्या आनंदाला श्रेष्ठता म्हणतात असं ते आनंद. आणि इकडं आता इकडे 1,75,000 इकडच्या 1,75,000 1,75,000 माहीत आहे का तुला. शंकर महाराज सांगितलं आमच्या खंडारकरने 1,75,000 हो का. म्हणून मी एका गावाला गेलो, माझा मित्र होता त्या गावात. मला गेलो तिथं ती केलं, पण ती मित्राने म्हणल्यानंतर मित्राने घरी जावंच लागलं. मित्राने काय करा म्हणजे जावं लागलं. मित्रामुळे गेलो, त्यांची मंडळ होती. मी गेल्याबरोबर तिनं जी सुरुवात केली विष्णू सहस्रनामच्या पाठाला शिवाय द्यायला, मी पळून यायची सुद्धा पंचायत. उगाच लावलं म्हणले. आणि त्या म्हणलं कशाला आणलं गाडवा मला इथं. नाही नाही म्हणजे ती पूर्ती पण अंतकरण लई वेगळं आहे, ह्याला 1,75,000 म्हणावं. असं आहे. साधूचा एक शब्द सहन होत नाही, पण जीवाचं माप नाही शब्दाला. हे कोणाचे धर्म सगळे विशेषणाचे. साक्षी जाणतो का नाही.
मग साक्षी जाणतो का साक्षीच्या साह्याने अंतःकरण वृत्ती जाणते? अंतकरण. हां, साक्षीला माहीतच नाही. ह्या लाईटीच्या साह्याने आपण वाचतो, लाईटीला काही माहीत आहे का? तसं तू स्वयंप्रकाश आहे, तुझ्या स्वयंप्रकाश रूप ज्ञान स्वरूपाने अंतःकरणाची वृत्ती व्यवहार पाहते आणि स्वरूप न कळल्यामुळे ते अंतःकरण विशिष्ट असणारे चैतन्य अंगावर घेतं. असं आहे. आता ती लई विषय गमतीचा जर चला. व्यवहार त्याच्यावर टीप आहे. अविवेकी जनों करी अंतकरण रूप विशेषण के धर्म रूप संसार का अज्ञानकृत भ्रांति से विशेषण सहित चेतन में प्रतीति और कथन रूप व्यवहार करिए. कोण? आता पण बोंबलो ना आम्ही सगळं, तेच सांगितलं ना. अविवेकी कसला अविवेक? साधूंच्या घरचा विचार नाही त्याला अविवेक म्हणायचं आहे. ज्याला साधूंचा किंवा ज्याला अध्यात्म विचार माहीत नाही ते अविवेक आहेत. हो, मग ते अविवेक विशेष धर्म मानता येईलच की. मग आता विशेष धर्म आतापर्यंत सांगितलंच की. मग आता हे कोणाच्या ठिकाणी मानायचे? कोणाच्या ठिकाणी नाहीत आणि कोणाच्या ठिकाणी आहेत? साक्षीच्या ठिकाणी. हां, साक्षीच्या ठिकाणी नाही. नाहीत. कोणा ठिकाणी आहेत? अंतकरण. हे कशाने कळेल? विवेकाने. हे कशाने कळते? विवेक. विचाराने. व्यवहार नाम प्रतीति और कहने का है. मग व्यवहार नाम अनुभव आहे. प्रतीती म्हणजे अनुभव आहे. पण कहणं का? कहणं ही शब्द मोठा गमतीचा आहे. तिथं माझ्या गुरुजीची आठवण. कहणं म्हणजे मानलेला. अरे उगं म्हणावं लागतं ते. तसं उगं मानलं आहे साधूने. आहे ना? अरे ते उगं मानावं लागतं. तसं कहणं का म्हणजे उगं मानलेलं आहे. कुठं नजर आहे त्यांची, आपलं कुठं का. नाही झालं. चला. इस रीति से आभासवाद और अवच्छेदवाद का भेद है. एवढंच फरक आहे दोघांमध्ये. बाकी दोघंच व्यवहार अनुभव एकच आहे. आभासवाद की श्रेष्ठता. हां, ठेवायचं कसं पण. राहू. आता हे तर जरा विषय मग आता ते विशेष खुलासा करावा लागला. आभासवाद श्रेष्ठ कशामुळे? औषधकवादापेक्षा तर याचं एकच कारण आहे की औषधकवाद सूक्ष्म बुद्धिवंताचा आहे आणि आभासवाद स्थूल बुद्धीवाल्या करता आहे. म्हणून आभास अंतकरण का घेतलं तर तिथं ज्ञानाचा व्यवहार होतो, कळतं म्हणून. असं ते ठेवा. आता बस ना. होईल का दामण? कुठं जायचं तर कुठं आपल्याला? एक टाईम झाला ना.